Hello students, myself Mr. Vinod Bhalekar from Electronics and Telecommunication branch. Our subject name is Basic Electrical and Electronics Engineering. Subject code is 22310. जे मेकॅनिकल ब्रँचमध्ये जो आपला सब्जेक्ट आहे बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, त्याचं असण्याचं कारण असं आहे की मेकॅनिकल ब्रँचमध्ये जे वेगवेगळे ऑपरेशन होतात, जे वेगवेगळे मेकॅनिकल मशिनरीज असतात, ते जे ऑपरेट होतात त्यांच्यासाठी एक इनपुटची गरज असते. ठीक आहे, एक सप्लायची गरज असते, जेणेकरून काय होतं ते ऑपरेशन आपल्याला त्या ठिकाणी ऑपरेट करता येतं. तर त्या ठिकाणी काय नेसेसरी मग आपल्याला जे बेसिक जे इलेक्ट्रिकल सप्लाय असतो त्याची बेसिक इम्पॉर्टंट किंवा बेसिक माहिती गरजेची असते आपल्याला त्या ठिकाणी. किंवा मग जे कंपोनंट असतात, सर्किट असेल त्या ठिकाणी, किंवा मग रजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर किंवा ट्रान्सफॉर्मर यासारखे जे कंपोनंट असतात त्याची जी बेसिक डिटेल्स आहे ती आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणे गरजेचे असते. या सब्जेक्टमध्ये आपण बघणार आहे, आता हा जो सब्जेक्ट आहे याचे जे आउटकम्स आहेत ते म्हणजे यूज प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट्स टू सॉल्व इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स. इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट याचा स्टडी आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. डिटरमाइन व्होल्टेज करंट इन ए सी सर्किट्स. व्होल्टेज करंट इन ए सी सर्किट. सर्किट जे असतात ते दोन टाईपचे असतात. एक म्हणजे ए सी म्हणजे अल्टरनेटिंग करंट, अँड डी सी मीन्स डायरेक्ट करंट. कनेक्ट ट्रान्सफॉर्मर अँड इलेक्ट्रिक मोटर्स फॉर स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स. जे आपले जे ऑपरेशन करतो आपण, कोणते पण मुव्हिंगचे जे ऑपरेशन असतात, ठीक आहे, ज्यावेळेस एखादी आपली जी मशिनरीज आहे ती रोटेट होते त्यावेळेस काय गरजेचे असते, तिथे एक मोटर गरजेची असते. जी मोटर जी रोटेट होते ती कशामुळे होते, तर एक सप्लायमुळे, इलेक्ट्रिक सप्लायमुळे काय होते त्या ठिकाणी ती रोटेट होते. आणि त्या ठिकाणी नेसेसरी काय असतो, कंपोनंट तिथे गरजेचा असतो ट्रान्सफॉर्मर. याचा जो स्टडी आहे तो आपल्याला या सब्जेक्टमध्ये करायचा आहे. आयडेंटिफाय इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स इन इलेक्ट्रिक सर्किट्स. जर तुम्ही पॅनल बोर्ड बघितला वेगवेगळ्या मशिनरीजचा, कंपनीमध्ये जर गेला तुम्ही कधी, तर त्या ठिकाणी काय वेगवेगळ्या मशिनरीचे वेगवेगळे काय असतात, पॅनल बोर्ड असतात. ते जे पॅनल बोर्ड आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट असतात. ते काय करायचे आपल्याला, त्याच्याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करायचा आहे. यूज रिलेव्हंट इलेक्ट्रॉनिक कंपोनंट सेफ्टी. आता हे जे कंपोनंट असतात ते आपण हाताळायचे कसे, किंवा आपण एक सेफ्टी पद्धतीनं कसं त्यांना हे करू शकतो, हाताळू शकतो, त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. यूज रिलेव्हंट इलेक्ट्रॉनिक प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस सेफ्टी. ठीक आहे, आपल्याला सेफली हे जे कंपोनंट आहेत ते कसे ऑपरेट करायचे याचं स्टडी आपल्याला हे या ठिकाणी करायचं आहे. 70 मार्क्सचा हा सब्जेक्ट आहे. जे तुमची थिअरी पेपर राहणार आहे तो 70 मार्क्सचा राहणार आहे. बाकीचे जे प्रॅक्टिकल मार्क्स आहेत ते 30 असणार आहे त्या ठिकाणी. नंतर ESC तुमचं 25 मार्क्सचं असणार आहे. प्रॅक्टिकल बघितले तर तुम्हाला टोटल 22 प्रॅक्टिकल आहेत. त्यामध्ये व्होल्टेज, करंट, पॉवर आणि जे वेगवेगळे कंपोनंट आहे त्याचं स्टडी आपल्याला करायचं आहे. मग त्याच्यामध्ये झेनर डायोड किंवा मग ट्रान्सफॉर्मर याचा स्टडी आपल्याला त्या प्रॅक्टिकलमध्ये करायचं आहे. आता थोडक्यात आपण सब्जेक्टचं इंट्रोडक्शन घेऊया. याच्यामध्ये आपला जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये टोटल आपल्याला 6 युनिट असणार आहे. जे फर्स्ट 3 युनिट आहे त्यामध्ये आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगबद्दल बघणार आहोत, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगबद्दल. आणि जे बाकीचे 3 युनिट आहे 4th, 5th अँड 6th त्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगबद्दल बघणार आहोत. तर फर्स्ट जो युनिट आहे आपला तो म्हणजे इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट्स.
जे इलेक्ट्रिक सर्किट असतं, सर्किट जर बघितलं असेल तुम्ही एखाद्या पॅनल वगैरेमध्ये, तर ते कोणत्या स्वरूपाचं असतं किंवा मग मॅग्नेटिक सर्किट्स कोणत्या टाईपमध्ये असतं त्या ठिकाणी आपल्याला बघायचं. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय असतात, ई एम एफ असतो. ई एम एफ म्हणजे काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. जर एखादी ज्यावेळेस तुम्ही पॅनलमध्ये बघतात त्या ठिकाणी वायर वगैरे असतात किंवा मग किट वगैरे असतात, जे वेगवेगळे कंपोनंट असते त्याच्यामधून करंट पास होत असतो, एक प्रकारचा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स पास होत असतो. त्यामध्ये मग तुम्ही काय बघू शकता, तर पोटेन्शियल डिफरन्स. जर आपण केमिस्ट्रीमध्ये अगोदर बघितलं आहे की प्रत्येक जो ॲटम असतो त्याच्यामध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. ते इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेस मूव्ह होतात फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट किंवा वन डायरेक्शन टू अनदर डायरेक्शन, त्यावेळेस काय होतात, ते काय करतात, एक करंट कॅरी करतात. ठीक आहे. तर तो जो करंट आहे तो ज्यावेळेस फ्लो होतो वायरमधून त्यावेळेस आपण त्याला करंट म्हणतो. नंतर जो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे, जो त्याच्यामध्ये जो फोर्स असतो किंवा मग त्याच्यामध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स असतो, त्याचा स्टडी आपल्याला त्या ठिकाणी या फर्स्ट चॅप्टरमध्ये करायचा आहे. सेकंडली, मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय, इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट्स कसे एकमेकांवर डिपेंड असतात त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय, एम एम एफ म्हणजे काय, मॅग्नेटिक फोर्स. ठीक आहे. तर त्याची जी परमेबिलिटी आहे, हिस्टरेसिस लूप आहे किंवा रिलेक्टन्स आहे किंवा लिकेज आहे, जसं की हे एकमेकांशी कसे रिलेटेड आहे, तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर बघितलं तर जसं की रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स म्हणजे काय, ज्यावेळेस तो फ्लो होतो त्यावेळेस त्याला ऑपोज करणारे काही घटक असतात काही कंपोनंटमध्ये, त्यावेळेस काय होतं, तो जो फ्लो आहे तो आपण त्या ठिकाणी आपण तो कंट्रोल करू शकतो. तसंच या ठिकाणी काय आहे, रिलक्टन्स आहे. मॅग्नेटिक सर्किट अँड इलेक्ट्रिक सर्किट ते कसे एकमेकांना कनेक्ट आहे, त्याचं एक्झाम्पल जर बघितलं तुम्ही तर काय, एक मोटर ज्यावेळेस तुम्ही डिस्मेंटल करता किंवा एक अल्टरनेटर ज्यावेळेस तुम्ही डिस्मेंटल करता, त्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, एक मॅग्नेटची कॉईल दिसते आहे, मॅग्नेट दिसते त्या ठिकाणी, आणि एक इलेक्ट्रिकलचे कॉईल पण दिसतात. ह्या एकमेकांशी डिपेंड कसे असतात, ह्या ज्यावेळेस आपण हे करू शकतो, मूव्ह करू शकतो एकमेकांच्या अल्टर, त्यावेळेस काय होतं, एक इलेक्ट्रिसिटी जनरेट होते त्या ठिकाणी. ठीक आहे. त्यांची डिटेलमध्ये आपल्याला या या चॅप्टरमध्ये आपल्याला स्टडी करायची. ॲनालॉगी बिटवीन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट्स. आता त्याच्यामध्ये वेगवेगळेचे लॉज आहेत ते आपल्याला स्टडी करायचे. फर्स्ट ऑफ ऑल फॅराडेज लॉ काय असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनबद्दल, किंवा मग लेन्स लॉ काय, याचा स्टडी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. देन स्टॅटिकली इंड्युस्ड ई एम एफ, सेल्फ इंड्युस्ड ई एम एफ. ई एम एफ म्हणजे काय, तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. अँड मॅच्युअली इंड्युस्ड ई एम एफ, इक्वेशन्स ऑफ सेल्फ अँड मॅच्युअल इंडक्शन. याचा स्टडी आपल्याला काय करायचं आहे, या चॅप्टरमध्ये करायचं आहे, या युनिटमध्ये करायचं आहे, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट्समध्ये. जो सेकंड युनिट आहे आपला तो म्हणजे ए सी सर्किट्स. आता ए सी सर्किट म्हणजे काय, जे सर्किट बघतोय आपण, जे सर्किट यूज करणार आहे आपण बेसिक इलेक्ट्रिकल्समध्ये, दोन टाईपचे असतात. फर्स्ट म्हणजे ए सी, सेकंडली म्हणजे डी सी. जो इलेक्ट्रिक सप्लाय असतो तो असतो एकतर डी सी किंवा ए सी. ए सी म्हणजे काय, ए सी म्हणजे अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे. म्हणजे तो कोणत्या फॉर्म असतो, एक सायकल फॉर्ममध्ये असतो. सायकल म्हणजे काय, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह फॉर्ममध्ये. ठीक आहे. आणि ज्यावेळेस डायरेक्ट करंट असतो त्या ठिकाणी काय असतं, तो डायरेक्टली काय असतो, डायरेक्टली पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह जो आपलं इन्स्ट्रुमेंट असतं त्याला डायरेक्टली काय असतो, कनेक्ट असतो. फॉर एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर जो बॅटरीचा सप्लाय असतो आपला, मग तो बाईकची बॅटरी असो, कारची बॅटरी असो, किंवा मग घरातली एक साधी चार्जिंगची बॅटरी असो, ती काय असते, एक डी सी सप्लाय असतो. अँड जो घरातील सप्लाय असतो आपला, ठीक आहे, जो घरी म्हणजे जो सप्लाय आपल्याला एम एस सी बीकडून पाठवला जातो, तो कोणत्या प्रकारचा सप्लाय असतो, तर तो
ए सी प्रकारचा सप्लाय असतो, ए सी टाईपचा तो सप्लाय आपल्याला त्या ठिकाणी भेटतोय. मग ए सी सर्किटमध्ये काय शिकायचं आहे आपल्याला? ए सी सर्किटमध्ये जो पॉईंट असतो एक फ्रिक्वेन्सीचा. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? ज्यावेळेस जो सप्लाय आहे तो सायकलद्वारे काय होतो, म्हणजे एक सायकलमध्ये काय होतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अल्टर होत राहतो. म्हणजेच त्या ठिकाणी सेकंदाला जेवढ्या वेळेस तो काय होतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्रिएट होतो, त्यालाच काय म्हणतो आपण, जितक्या वेळा होईल तितक्या वेळा त्याची ती फ्रिक्वेन्सी असते. फॉर एक्झाम्पल जे आपली इलेक्ट्रिसिटी येते त्याची जी फ्रिक्वेन्सी येते किती असते, 50 हर्ट्झ असते. म्हणजे 50 वेळा तो एका सेकंदाला 50 वेळा तो काय होतोय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑन ऑफ होतोय किंवा मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह तयार होतोय त्या ठिकाणी. मग आपल्याला ए सी सर्किट हे बघायचं आहे सायकल म्हणजे काय फर्स्ट ऑफ ऑल, देन फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, देन पिरियडिक टाइम्स, त्याचा जो पिरियडिक टाईम आहे ऑन ऑफचा, नंतर ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, हायेस्ट फ्रिक्वेन्सी जी राहील त्याची, नंतर अँग्युलर व्हेलोसिटी, नंतर RMS व्हॅल्यू, नंतर ॲव्हरेज व्हॅल्यू, फॉर्म फॅक्टर, पीक फॅक्टर, इम्पिडन्स, फेज अँगल अँड पॉवर फॅक्टर. हे कशाचे फॅक्टर आहे सगळे? हे आहेत ए सी सर्किटचे फॅक्टर. सायकल, फ्रिक्वेन्सी, पिरियडिक टाइम्स, ॲम्प्लिट्यूड, अँग्युलर व्हेलोसिटी, RMS व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू, फॉर्म फॅक्टर, पीक फॅक्टर, इम्पिडन्स, फेज अँगल अँड पॉवर फॅक्टर. Then mathematical and phasor representation of alternating EMF and current. आपण काय करू शकतो, जे EMF आहे आपला आणि करंट आहे त्याला काय करू शकतो, मॅथमॅटिकली प्रेझेंट आपण त्या ठिकाणी करू शकतो, रिप्रेझेंट आपण त्या ठिकाणी करू शकतो. व्होल्टेज अँड करंट रिलेशनशिप इन स्टार अँड डेल्टा कनेक्शन. आता जे इंडस्ट्रियल लेवलला जे कनेक्शन यूज केलं जातं बहुतेक, किंवा मग आपल्याला हाय व्होल्टेज क्रिएट करण्यासाठी त्या ठिकाणी आपण स्टार आणि डेल्टा कनेक्शन यूज करतो. त्याचं स्टडी आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आपण स्टार टू डेल्टा कनेक्शन किंवा डेल्टा टू स्टार कनेक्शन कसं कन्वर्ट करू शकतो त्या ठिकाणी आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. ए सी सर्किटमध्ये स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन मोटरमध्ये यूज केलं जाणार किंवा जे मशिनरीज आहे त्याच्यामध्ये हाय व्होल्टेजसाठी, हाय पॉवरसाठी कनेक्शन या प्रकारचं यूज केलं जातं. देन ए सी इन रजिस्टर्स. रजिस्टर हा एक काय कंपोनंट आहे जे काय करत आहे, करंटचा जो फ्लो असेल त्याला काय करत आहे, ऑपोज करत आहे. मग ए सी इन रजिस्टर याचं स्टडी आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी बघायचं आहे. इंडक्टर्स अँड कॅपॅसिटर त्या ठिकाणी आपल्याला बघायचे. ए सी इन RL सिरीज बघायचं आहे, RC सिरीज बघायचं आहे आणि लास्ट वन RLC सिरीज अँड पॅरलल सर्किट्स बघायचं आहे. पॉवर इन ए सी सर्किट्स अँड पॉवर ट्रायंगल त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट जो युनिट आहे आपला तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर अँड सिंगल फेज इंडक्शन मोटर. ट्रान्सफॉर्मर जर बघितला तर ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मर जर बघितला आहे तुम्ही तर तो काय कशासाठी यूज केला जातो, ज्यावेळेस पॉवर जनरेशन होत आहे, ठीक आहे, पॉवर ज्या ठिकाणी जनरेट केली जाते त्याला जो ट्रान्सफर करण्याचा जो मेन कॅरेक्टर जो काम करतो तो म्हणजेच ट्रान्सफॉर्मर. मग त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये वेगवेगळे टाईप आहे, स्टेप अप ट्रान्सफर, स्टेप डाऊन ट्रान्सफर, पॉवर ट्रान्सफॉर्मर, व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, करंट ट्रान्सफॉर्मर. हे काय झाले, वेगवेगळ्या टाईपचे ट्रान्सफॉर्मर झाले जे कशासाठी यूज होतात तर पॉवर ट्रान्समिशनसाठी त्याचा काय केला जातो, यूज केला जातो. ज्यावेळेस त्याद्वारे काय करू शकतो आपण, व्होल्टेज स्टेप अप करू शकतो किंवा स्टेप डाऊन करू शकतो. आणि जर आता ट्रान्सफॉर्मरचाच काय यूज केला जातो, कारण की ज्यावेळेस पॉवर जनरेट केली जाते आणि पॉवर जी यूज केली जाते ॲक्च्युअलमध्ये त्यांचा जो डिस्टन्स जो असतो तो कसा असतो, हाय असतो किंवा जास्त दूर असतो. पॉवर जनरेशन एका ठिकाणी केली जाते आणि ती जी पॉवर आहे ती यूज ते दुसऱ्या ठिकाणी केला असतो. पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय असतात, लोड इफेक्ट असतो एक प्रकारचा, जेणेकरून काय होतं जो सप्लाय असतो ज्या प्रमाणात तो तयार होतो त्या ठिकाणी
जेवढं जास्त डिस्टन्स असेल तेवढं काय होईल त्या ठिकाणी पॉवर लॉस होईल आणि शेवटी 0 पॉवर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. तो टाळण्यासाठी काय केला जातो, ट्रान्सफॉर्मर यूज केला जातो. अल्टरनेटिंग करंट असेल तर काय करू शकतो आपण डायरेक्टली, तो जो सप्लाय आहे तो काय करू शकतो त्या ठिकाणी आपण ट्रान्सफॉर्मर यूज करून काय जास्तीत जास्त मॅक्झिमम डिस्टन्सला आपण काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे. तर ट्रान्सफॉर्मर अँड सिंगल फेज इंडक्शन मोटर्सचा आपल्याला या ठिकाणी 3rd चॅप्टरमध्ये स्टडी करायचा आहे. मग त्याच्यामध्ये ॲटो ट्रान्सफर असेल किंवा मग त्याचे कन्स्ट्रक्शन असेल, वर्किंग प्रिन्सिपल असेल. त्यानंतर सिंगल फेज ए सी मोटर, सिंगल फेज किंवा 3 फेज ए सी मोटर आपल्याला या ठिकाणी स्टडी करायची. आपल्याला अगोदर काय बघायचं, सिंगल फेज ए सी मोटर. नंतर टाईप्स ऑफ सिंगल फेज मोटर्स, मग त्याचे ॲप्लिकेशन, सिंगल फेज मोटर्स म्हणजे काय याचा स्टडी आपल्याला या ठिकाणी 3rd युनिटमध्ये करायचं आहे. नंबर 4th जे युनिट आहे आपलं इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स. ठीक आहे. नंबर 4th पासून काय सुरू होत आहे तर इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड जे सब्जेक्ट आहे आपला, म्हणजे अगोदर आपण इलेक्ट्रिकल बघितलं आहे, तर नंबर 4 पासून आपण बघणार आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स अँड सिग्नल्स. जे इलेक्ट्रॉनिक्सचे जे कंपोनंट आहे वेगवेगळे, रेजिस्टर असेल, कॅपॅसिटर असेल, इंडक्टर्स असेल किंवा मग ट्रान्सफॉर्मर असेल, हे जे काय झालेत हे वेगवेगळे कंपोनंट आहे इलेक्ट्रॉनिक्सचे. ते कशा प्रकारे बनतात, एकतर कंडक्टरद्वारे बनतात किंवा इन्सुलेटरद्वारे किंवा सेमीकंडक्टरद्वारे. या 3 प्रकारच्या मटेरियलमुळे काय करू शकतो आपण, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आपण क्रिएट करू शकतो. जे हे कंपोनंट आहे ते 2 टाईप आहे, एक म्हणजे ॲक्टिव्ह आणि सेकंड म्हणजे पॅसिव्ह कंपोनंट. तर ॲक्टिव्हमध्ये कोणते, पॅसिव्हमध्ये कोणते, रजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, त्याचे आपण सिम्बॉल बघणार आहे. त्यानंतर जो आपला रजिस्टर असतो त्याचे जे कलर कोडिंग आहे, म्हणजेच त्याचे जे डिफरंट कलर आहे, म्हणजे एक जर रजिस्टर बघितलेला असेल तुम्ही कधी टी व्हीच्या किटमध्ये वगैरे, तर त्याचे काय असतात, एक 4 प्रकारचे कलर असतात त्याला वेगवेगळे, किंवा मग 5 प्रकारचे जे कलर असतात. त्याद्वारे आपण त्याची व्हॅल्यू काय करू शकतो, स्पेसिफाय करू शकतो. त्याची व्हॅल्यू आपण ठरवू शकतो रेजिस्टन्सची, किती ओहमचा तो रजिस्टर आहे. त्यानंतर व्होल्टेज अँड करंट सोर्सेस बघायचे आपल्याला. जे व्होल्टेज अँड करंट आपण त्याद्वारे काय करू शकतो त्या ठिकाणी मिळवू शकतो, ती सोर्सेस आपल्याला बघायची. नंतर सिग्नल म्हणजे काय, त्याचे वेव फॉर्म, सायनोसायडल, ट्रँग्युलर अँड स्क्वेअर वेव फॉर्म कसे जनरेट केले जाऊ शकतात त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. टाईम अँड फ्रिक्वेन्सी डोमेन रिप्रेझेंटेशन बघायचं आहे. ॲम्प्लिट्यूड बघायचं आहे, फ्रिक्वेन्सी, फेज वेवलेंथ. त्यानंतर इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे काय, ज्याला आपण IC म्हणतो, त्या ठिकाणी आपल्याला बघायच्या. ॲनालॉग अँड डिजिटल IC त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करायच्या. नंबर 5 जे युनिट आहे, नंबर 5 जे युनिट राहणार आहे आपलं डायोड्स अँड ॲप्लिकेशन्स. आता जे डायोड असतं म्हणजे जे तुम्ही सर्किटमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एक डायोड कंपोनंट बघायला भेटेल. तो जो डायोड आहे त्याचा स्टडी आपल्याला या ठिकाणी या सब्जेक्टमध्ये करायचा आहे. PN जंक्शन डायोड किंवा मग त्याचे सिम्बॉल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग अँड ॲप्लिकेशन आपल्याला त्या ठिकाणी बघायचे. झेनर डायोड त्याचं एक टाईप आहे. वर्किंग, सिम्बॉल, व्होल्टेज रेग्युलेटर त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर रेक्टिफायर, हाफ वेव, फुल वेव अँड ब्रिज रेक्टिफायर, त्याचे परफॉर्मन्स, पॅरामीटर्स, PIV, रिपल्स फॅक्टर, एफिशियन्सी या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे. देन फिल्टर म्हणजे काय, सर्किट डायग्रॅम अँड वर्किंग ऑफ ELC अँड पाय फिल्टरचं स्टडी आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. देन लाईट इमिटिंग डायोड्स म्हणजे काय, लाईट इमिटिंग डायोड थोडक्यात काय म्हणतो आपण त्याला, LED, त्याचे सिम्बॉल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन आपल्याला स्टडी करायचे आहेत. नंबर 6 जो युनिट आहे तो म्हणजे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. ठीक आहे. पोलर अँड बायपोलर म्हणजे ज्याला बाय टाईप्सचे जे पोलर असतील, म्हणजे 2 टाईपचे जे पोलर असतील, तो ट्रान्झिस्टर त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचा आहे. मीन्स BJT, त्याचे सिम्बॉल, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग प्रिन्सिपल आपल्याला बघायचे आहेत. ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच कसा यूज केला जाऊ शकतो,
किंवा ॲम्प्लिफायर म्हणजे जे सिग्नलची स्ट्रेंथ वीक असते ज्या ठिकाणी त्याची जी स्ट्रेंथ आहे ती कशाद्वारे आपण ॲम्प्लिफाय करू शकतो किंवा वाढवू शकतो. तर ॲम्प्लिफायरद्वारे आपण ती काय स्ट्रेंथ आपण वीक सिग्नलची वाढवू शकतो किंवा ॲम्प्लिफाय करू शकतो. देन इनपुट अँड आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सी बी अँड सी सी कॉन्फिगरेशन आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करायचे. ऑपरेटिंग रिजन्स, कट ऑफ, सॅच्युरेशन अँड ॲक्टिव्ह. ट्रान्झिस्टर पॅरामीटर बघायचे आहेत आपल्याला त्या ठिकाणी सी बी गेन, अल्फा सी गेन बीटा, इनपुट रेजिस्टन्स, आउटपुट रेजिस्टन्स अँड रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचे.